शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी रोहित. आज आपण आपला आला डे ब्लॉग. तर आज आपण घेऊन आलो आपला ब्लॉगचा डे 2. आजच्या ब्लॉग मध्ये काय कंटेंट बनवायचं हे तुमच्या भावाला कळत नव्हतं. आज काय कंटेंट वरती ब्लॉग बनवलं पाहिजे. आपण कालपासून 5 एमची सिरीज जी चालू केलेली तिच्यासाठी. दररोज आपण सिरीजमध्ये एकच नाही दाखवू शकत. आता उठलो, आवडलं, एक्स्ट्रा कामावर गेलो, आलो, ब्लॉग देईन. मग आज काय करावं. आज आपण सकाळी 5 ते 6च्या मध्ये जी मॉर्निंग वाईब्स असतात ना त्या बघू. भावना कसं आहे, सकाळी 5 वाजताचे वातावरण जे असतं ना मॉर्निंगला, एवढं शांत आणि एवढं छान असतं ना, एकदम रिलॅक्स. बाहेर निघल्याच्या नंतर माणसाला एकदम असं फ्रेश वाटतं. एकदम असं माणसाच्या डोक्यात जे विचार असतात ना ते एकदम क्लिअर होतात, डाऊट क्लिअर होतात. भावना हा रस्ता बघा, माझ्या मागच्या साईडला तर दिसेलच तुम्हाला, माझ्या पुढच्या साईडला पण बघा. शांतता बघा, किती शांतता आहे. कोणीच नाही पूर्ण रस्त्याला. रस्त्याला असतो मी, माझा मोबाईल आणि आपला व्हिडिओ, बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. एकदम शांतता. तर भावांनो, आपण निघलो होतो सकाळी मॉर्निंग वॉक साठी. आपण आता बऱ्यापैकी तरी जाऊन मारलेले आहे. सकाळची गार हवेची माझ्या तर खूप घेतलेली. ठीक आहे, आता तर असं वाटतं तुमच्या भावाला काही आता जावा आपण घरी, आणि अजून आपल्याला ऑफिसला जाण्याचं आवडायचं पण तो आपल्याला तिकडे जायला लेट नको आहे. ठीक आहे, चला आपण निघू आता घराकडे. पण भावांनो, आज सकाळची जी मजा आहे ना, सकाळची जी मजा ती कुठेच नाही, कशी. आणि आपलं नाशिक म्हणतात, आपल्या नाशिकची थंडी, आपल्या नाशिकची थंडी तर नाशिककरांना माहिती आहे कशी असते ती. तुम्हाला हा बारीक आवाज येत असेल बघा, नीट कान ऐकलं तर येईल तुम्हाला. हा जो बारीक आवाज येतो ना, हा पक्ष्याचा जो आवाज आहे, हा एवढा फ्रेश करतो ना माणसांना, खूप एनर्जी हाय करून टाकतो आता त्याचा. आज सकाळी आपण जे काही एक्सपिरियन्स केलेले ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे की आपण आज सकाळी आपल्या आजूबाजूला रस्ते वगैरे कशी ती शांतता किती होती. सकाळी 6 वाजेची जी शांतता असते ती कशी असते, काय नाही, रस्त्यावर कोणी होतं नव्हतं, हे सगळं मी काही तुम्हाला जे दाखवलेलं आहे. आजचा ब्लॉग बनवायचा हेतू इतकाच होता की माणसाने सकाळी लवकरच उठलं पाहिजे. आणि सकाळी 5 ते सकाळी 7च्या दरम्यान जे काही आपण विचार केलेले असतात रात्रीतून, जे काही आपण डिप्रेशनमध्ये असतो, कोणी डिप्रेशनमध्ये असतं, सर्व काही गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला भेटून जाते सकाळी एकदम शांततेमध्ये. तुम्ही फक्त लवकर उठायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आपण उद्या भेटूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. उद्या संडे आहे, तर मग आपल्याला कदाचित उद्या उठायला उशीर पण होऊ शकतो, तरी आपण ट्राय करू उद्या लवकर उठण्याचा. ठीक आहे, तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.